जिल्हा दूध संस्था कर्मचारी संघटनेची 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा फी टी पाटील सभागृहात आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन के डी पाटील होते. संस्थेचे सचिव विश्वास पाटील यांनी अहवाल वाचन केलं. प्रास्ताविक करताना चेअरमन पाटील यांनी संघटनेच्या प्रगतीचा आढावा घेतला. दूध संस्था कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. आगामी काळात संघटनेच्या सभासदांची समाजात आर्थिक पत निर्माण करून त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठीच जिल्हा पातळीवर दूध संस्था कर्मचाऱ्यांसाठी पतसंस्था स्थापन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या धर्तीवर दूध संस्था कर्मचाऱ्यांसाठीही कल्याण मंडळाची स्थापना करण्यात येणार असल्याचं अध्यक्ष पाटील यांनी सांगितलं. विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी हात उंचावून मंजुरी दिली. या सभेत गोकुळ दूध संघानं दूध संस्थांसाठी व्यवस्थापन खर्च प्रति लिटर ₹1 द्यावा, राज्य सरकारनं दुधाला कायमस्वरूपी अनुदान द्यावं, तसंच मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात व्हावं या मागणीला पाठिंबा देण्याचा ठराव सभेत करण्यात आला. जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश कोडबोले यांनी दूध संकलनाचा 20 लाखांचा टप्पा लवकरच पूर्ण होईल यासाठी दूध उत्पादकांनी गोकुळ योजनांचा लाभ घेऊन संकलनाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं. या सभेला आंतरराष्ट्रीय फूड वर्क्स युनियनचे प्रवीण खोतकर, महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक आणि कामगार संघटनेचे नानासाहेब थोरात, कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांच्यासह सभासद उपस्थित होते.